मृदा या धड्याच्या आता आपण पुढच्या विभागामध्ये प्रवेश करतो. चला तुम्ही. तर आपण बघतो आता की मृदा ही कशी तयार होते, त्याच्यामध्ये कशा कशाचा समावेश केलेला आहे, म्हणजे दगडाचं कसा भुगा होऊन मृदा तयार होते. तर त्याच्याबद्दल अजून आपल्याला पुढचा अभ्यास आहे. चला. तर अनेक जीवांमार्फत ही विघटनाची प्रक्रिया होत असते आणि त्याच्यामुळेच अलीकडे गांडूळ खत निर्मितीचे प्रयोग हे मोठ्या प्रमाणावर केले जात आहेत. गांडूळ खत किंवा कंपोस्ट खत निर्मितीची प्रक्रिया ही आता आपण समजून घ्यायची. चला. तर खत निर्मितीच्या प्रक्रियेला काही कालावधी लागतो व त्याला काही आवश्यक घटकही लागतात. उदाहरणार्थ बघितलं तर ओला कचरा, पाणी, उष्णता हे लागतं की जिथे कुजण्याची प्रक्रिया होऊन त्याच्यामध्ये जास्त जीवनसत्व निर्माण होतात आणि मग ते मातीमध्ये अजून चांगलं पीक देतात. बरोबर. तसाच ह्याचा कालावधी किती आहे, तर मृदा निर्मिती ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि ह्या नैसर्गिक क्रियेमध्ये काय काय अजून समाविष्ट केलेलं आहे ते पण आता आपण बघूया की या प्रक्रियेमध्ये मूळ खडकाचं विदारण, हवामान, त्याच्यानंतर जैविक घटक हा सर्व बाबींचा समावेश होतो आणि ही प्रक्रिया मंद गतीने होत असल्यामुळे मृदा निर्मितीचा कालावधी हा मोठा असतो. आता उच्च दर्जाच्या मृदेचा 2.5 सेंटीमीटरचा थर निर्माण होण्यासाठी हजारो वर्षाचा कालावधी लागतो. किती? हजारो वर्षाचा. आणि यावरून ती मृदा अनमोल असते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता गांडूळ खत म्हटलं तर आपण बघतच आहोत की गांडूळ हा शेतकऱ्यांचा मित्र आहे, कारण तो जितकी माती खातो तितकी माती तो ओकतो आणि मग त्याच्यामुळं काय होतं, त्या जमिनीमध्ये कस निर्माण होतो आणि जो पिकाला आवश्यक असा असतो. पुढे जाऊया. जास्त तापमान आणि जास्त पाऊस असलेल्या प्रदेशामध्ये मृदा निर्मितीची प्रक्रिया ही जलद होत असते, कारण मग पटकन चिखल होतो. पाऊस जास्त पडला तर काय होतो, पटकन भुगा तयार व्हायला मदत होते, दगड फुटायला सुद्धा मदत होते. त्या मानानं कमी तापमान आणि कमी पाऊस असलेल्या प्रदेशामध्ये मृदा निर्मितीसाठीचा प्रक्रिया किंवा क्रिया ही कालावधीचा जास्त घेतो, कारण पाऊस पडला की कसा दगडावर बघा, दगडावर आपटून 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 तो दगड फुटतो आणि मग त्याचं चिखल व्हायला वेळ नाही लागत. म्हणून कमी तापमान आणि कमी पाऊस असलेल्या प्रदेशामध्ये मृदा निर्मितीसाठीची प्रक्रिया ही थोडीशी हळूहळू होत असते. आता निसर्गाकडून मिळालेली मृदा एक साधन म्हणून मनुष्य वापरतो आणि याचा प्रामुख्याने शेतीसाठी आपण वापर करतो. कित्येकदा जास्त उत्पादन मिळवण्यासाठी शेतात अनेक प्रकारची रासायनिक खतं, त्याच्यानंतर कीटकनाशक यांचा वापर केला जातो, पण त्याच्यामुळं त्या मृदेची जी गुणवत्ता असते ती कमी होते. नैसर्गिकरित्या जो काही आपण खतांचा वापर करतो, म्हणजे शेण टाकणं किंवा पालापाचोळा जाळणं, तर ह्याच्यामधून जमिनीचा कस हा पटकन आपल्याला मिळतो, पण तेच आपण जर रासायनिक खत आणि कीटकनाशक मारली तर त्याचा त्या जमिनीचा कस कमी होतो, कारण त्याच्यामध्ये काही रासायनिक द्रव्य जातात. पुढे बघूया. मृदा म्हणजे माती नव्हे. आता ह्याचं स्पष्टीकरण आपण अगदी व्यवस्थित घेऊया की अपक्षय झालेल्या खडकांचा भुगा आणि अर्धवट किंवा पूर्णपणे कुजलेले सेंद्रिय पदार्थ व असंख्य सूक्ष्मजीव हे त्या मृदेमध्ये असतात. बरोबर. आणि मृदेमध्ये जैविक आणि अपजैविक घटकामध्ये सातत्याने अंतक्रिया ही घडत असतात आणि वनस्पतींच्या वाढीस आवश्यक असणारी पोषक द्रव्य त्यांना याच मृदेमधून मिळतात. कोणत्या? या मृदेमधून. मृदा ही एक परिपूर्ण परिसंस्थाच आहे, जणू काय आहेच. बरोबर. आणि या उलट माती हा एक पदार्थ आहे. तर थोडक्यात काय, तर कुंभार वापरतो ती माती आणि शेतकरी वापरतो ती मृदा. लक्षात घ्या. कुंभार काय वापरतो? माती. आणि शेतकरी काय वापरतो? मृदा. बरोबर. मग शेतकरी मृदा परिसंस्थेचा वापर करतो तर कुंभार माती या पदार्थांचा वापर करतो.
हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आलं लक्षात व्यवस्थित? अगदी बरोबर. पुढे जाऊ. आता हे करून पहा. चला, सारख्या आकाराच्या 3 कुंड्या घ्यायच्या. कोणता त्याच्या अगोदर मला एक सूचना द्यायची आहे विद्यार्थी मित्रांनो, की कोणताही प्रयोग किंवा कोणतीही कृती करताना त्यावेळी तुमच्या बरोबर एखादा तुमचा पाल्य असला पाहिजेच पाहिजे. बरोबर? तर आपण बघूया की ही कृती काय आहे. सारख्या आकाराच्या 3 कुंड्या घ्यायच्या. एक कुंडी रिकामीच घ्यायची. काय करायची? एक कुंडी रिकामी. दुसऱ्या कुंडीच्या तळ्याचं छिद्र बंद करून त्यात फक्त पाणी भरायचंय आणि तिसऱ्या कुंडीत मात्र मृदा भरायची आणि तिन्ही कुंड्यात कोणत्याही बिया टाका. उदाहरणार्थ हळीव, वाटाणे, चवळी, मूग, मेथी, गहू, धणे इत्यादी. आणि या तिन्ही कुंड्या उन्हात ठेवायच्या आणि त्यातील रिकाम्या आणि मृदा भरलेल्या कुंड्यात 4-5 दिवस थोडं थोडं पाणी टाकायचं आणि निरीक्षण करायचं. बाजूला आपलं चित्र दिलेलंच आहे. पुढे जाऊया. खालील प्रश्नांची उत्तरं द्यायची की रिकाम्या कुंडीतलं व फक्त पाणी असलेल्या कुंडीतल्या बियांचं काय झालं, मृदा असलेल्या कुंडीतील बियांचं काय झालं, यावरून तुम्ही कोणता अनुमान काढाल. तर आता भौगोलिक स्पष्टीकरणात आपण प्रवेश करूया. तर पृथ्वीवरील सजीव सृष्टीत सगळ्या सजीव सृष्टीतील महत्वाचा घटक म्हणजे कोणता, तर वनस्पती. कोणता? वनस्पती. आणि या वनस्पतींची निर्मिती, वाढ आणि आधार म्हणून मृदेचे असाधारण असं महत्व आहे. मग ज्या प्रदेशात सुपीक मृदा आहे तेथे वनस्पती जीवन हे मोठ्या प्रमाणामध्ये समृद्ध झालेलं असतं. गारेगार, हिरवगार आपण म्हणतो ना तसं. आणि ह्याची उदाहरणं आपण बघूया की विषुववृत्तीय प्रदेश, ज्या प्रदेशामध्ये सुपीक मृदा नसते तेथे वनस्पतींची वाढ ही कमी होते. आलं लक्षात? पुढे जाऊया. आपण काय शिकलो या आपल्या विभागामध्ये नेहमीप्रमाणे माहिती लिहा या अंतर्गत तुम्हाला मृदा संधारणेचे उपाय, सेंद्रिय पदार्थ आणि विशिष्ट पिकं घेण्यासाठी शेतातली मृदा सक्षम आहे का याची माहिती मिळण्याचं ठिकाण हे तुम्हाला लिहायचं आहे. अर्थात याची नोंद तुम्हाला आपल्या वहीमध्ये व्यवस्थित करायची. चला तर आपण आपल्या पुढच्या विभागात प्रवेश करूया. अजून काय काय आपल्याला माहिती मिळते बघूया.